Welcome to Khan's Crop Academy. Hello student. Good morning everybody. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण क्रॉप सायन्स अँड ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या दोन्ही विषयावर आपण फाउंडेशन लेक्चर आपण घेत आहे. फाउंडेशन लेक्चर यासाठी घ्यायचं आपल्याला की बरेच विद्यार्थी 11वी मध्ये या विषयाचं काही अभ्यास करत नाही किंवा गंध राहत नाही या विषयाबद्दल. कारण की बरेच विद्यार्थी हे शहरामध्ये जाऊन ट्यूशन लावलेले असतात आणि त्यांचं ॲडमिशन हे कुठंतरी दुसरीकडे असतं. अशा वेळेस या विषयाबद्दल अजिबात माहिती नसते. म्हणून मी विचार केलं क्रॉप सायन्स हे सिलेबस घेण्या अगोदर त्या सिलेबसमध्ये जे टर्म्स आहेत, जे तुम्हाला वर्ड येणार आहेत, तर त्याची अगोदर मी माहिती करून द्यावी की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजणार आणि डायरेक्ट 12वीचं सिलेबस सुरू केल्यामुळं तुम्ही गोंधळणार. यासाठी मी विचार केलं की हे क्रॉप सायन्स आणि ॲग्रिकल्चर सायन्स टेक्नॉलॉजी दोन्हीही विषयाच्या विद्यार्थ्यांना हे फाउंडेशन लेक्चर महत्त्वाचे आहेत की व्यवस्थित बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहे. हे जर तुम्हाला समजलं तर पुढचा भाग तुम्हाला नक्की समजणारच. तर हे व्हिडिओ आवश्यक बघा. दोन्ही विषयाच्या विद्यार्थ्यांनी बघा, क्रॉप सायन्सच्या विद्यार्थ्यांनी बघा आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी ज्याला क्रॉप प्रोडक्शन असं म्हटलं जातं त्याही विद्यार्थ्यांनी बघा. तर सुरुवात करूया आपण. इम्पॉर्टंट टर्म्स हे आहे, व्हॉट इज मीन बाय क्रॉप. आता आपलं विषयाचं नाव क्रॉप सायन्स आहे, तेच ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्याला आपण क्रॉप प्रोडक्शन म्हणतो, म्हणजे इथं क्रॉप आलेलं आहे. आता व्हॉट इज मीन बाय क्रॉप. तर नेक्स्ट फोटो मी दाखवित आहे. these are the all this plant, then which crop, what is mean by crop. This crop, no, this, okay, these are the crops. What difference between crop and plant? All this plant, but these are the crop. Why? Plants are raising properly. So crop means plant grow for food and fodder purpose, known as crop. आता आपण क्रॉप म्हणजे काय आपण मराठीमध्ये सहज सांगणार की पीक. आता पीक कशाला म्हणायचं आपण, पीक कशाला म्हणायचं आपण की जे शेतामध्ये उभं आहे त्यालाच पीक म्हणायचं का, असं काही आहे का, नाही. तर जे काही प्लांट आपण आता सर ह्या फोटोमध्ये मी दाखविलेले आहे सगळ्यांना आपण प्लांट म्हणणार, वनस्पती म्हणणार. ते मोठं झाड असू द्या, झुडूप असू द्या, गवत असू द्या, तण असू द्या, जे काही आहे त्याच्यामध्ये हे सगळे पूर्ण हे पहिले काय आहे तर प्लांट आहेत. पहिले यांचं ओरिजिन काय प्लांट आहे. यांनाच आपण सगळ्यांना वनस्पती असं म्हणणार, कारण हे सगळे हिरवे आहेत आणि हे स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात. हे वनस्पती असं म्हणणार, आपण प्लांट असं म्हणणार. ओके. आता हे सगळे प्लांट आहे, पण याच्यामध्ये आणखीन आपण यांना आपण पिकं असं म्हणणार, क्रॉप म्हणणार. आता हे यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे तर हे ग्रो केलेलं आहे आणि हे ग्रो केलेलं नाही. हे वाईल्ड आहे, नॅचरली ग्रो झालेलं आहे. हे रेझिंग केलेलं आहे. म्हणून आपण प्युअरली डेफिनेशन काय म्हणणार आपण सोप्या भाषेत, प्लांट ग्रो फॉर फूड अँड फॉडर पर्पज नोन ॲज क्रॉप. जेही वनस्पती आपण धान्यासाठी किंवा वैरणासाठी ग्रो करतो अशांनाच आपण काय म्हणणार, पीक असं म्हणणार, त्यांना क्रॉप असं म्हणणार. कारण की इथं काय आलं, ग्रो आलेलं आहे, रेझिंग आलेलं आहे. हे मानव त्याची मशागत करते. हे पेरणीपासनं काढणीपर्यंत सगळे कामं हे माणूस करतं, त्याला ग्रो करतं, त्याला पाणी देतं, खतं देतं, फवारणी करतं, म्हणजेच रेझिंग करतं, त्याची जोपासना करतं. अशांनाच आपण काय म्हणणार, पीक म्हणणार. आता त्यामध्ये फॉडरसाठी असो की ग्रेनसाठी असो,
फॉडरसाठी लावलं असेल तरी आपल्याला रेझिंग करावं लागतं. बऱ्याच वेळा आपण मकईचं पीक घेतो, ज्वारी घेतो, ते हिरवं वैरणासाठी, म्हणजे तो सुद्धा पीकच आहे. असं नाही की धान्यासाठीच लागवड केलेली आहे म्हणून तो पीक आहे, अजिबात नाही. तो धान्यासाठी असू शकतं, वैरणासाठी असू शकतं. तर यांना आपण पीक असं म्हणणार. म्हणजे इथं समजलं तुम्हाला पीक कशाला म्हणायचं आणि प्लांट कशाला म्हणायचं. तर प्लांटलाच आपण ग्रो केलेलं आहे. उद्देश काय? फूड अँड फॉडर पर्पजसाठी. त्यालाच आपण काय म्हणणार? क्रॉप असं म्हणणार. नेक्स्ट टर्म क्रॉप सायन्स. व्हॉट इज मीन बाय क्रॉप सायन्स? Crop science is a branch of agronomy which deals with scientific cultivation of crop for get more yield. For get more yield, known as crop science. Crop science is a branch of agronomy. Agronomy is a branch of agriculture. So crop science also agriculture. Then crop science is a branch of agronomy which deals with scientifically cultivation of crop for get more yield, known as crop science. आता क्रॉप सायन्स म्हणजे काय की हे ॲग्रॉनॉमीची एक ब्रँच आहे. या ब्रँचमध्ये पिकं हे शास्त्रीय दृष्टीनं ग्रो केले जातात की त्याचे पाठीमागचा उद्देश काय असतं की उत्पादन जास्त मिळावं, या उद्देशाने ग्रो केलं जातं. तर हे क्रॉप सायन्स विषयामध्ये शिकलं जातं. त्याला आपण काय म्हणणार? क्रॉप सायन्स. त्यालाच आपण पीकशास्त्र असं म्हणणार. नेक्स्ट टर्म ॲग्रॉनॉमी. इट इज अ ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर which deals with कल्टिवेशन ऑफ क्रॉप इन रिलेशन टू सॉइल अँड क्लायमेट. आता ॲग्रॉनॉमी सुद्धा काय की ॲग्रिकल्चरची ब्रँच आहे. आणखीन एकदा सांगतो, इट इज अ ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर विच डील्स विथ कल्टिवेशन ऑफ क्रॉप इन रिलेशन टू सॉइल अँड क्लायमेट. आता पिकांचं जे ग्रो होणार आहे ते ग्रो सॉईलमध्ये आणि त्या पिकावर परिणाम होणार आहे हवामानाचं. तर हे जमिनीचं आणि हवामानाचं पिकावर काय परिणाम होतं याचाही अभ्यास या ॲग्रॉनॉमीमध्ये केलं जातं. पिकाचं तर ग्रो केलं जातं, परंतु जमिनीची माहिती आणि हवामानाची माहिती म्हणजे त्याला रिलेटेड लागणारं जे आहे जमीन आणि जमीन म्हणजे माती आणि हवामान याचं रिलेशन असणार आहे पिकाबरोबर. तर ते काय असतं रिलेशन हे डिटेल या ॲग्रॉनॉमीमध्ये शिकलं जातं. म्हणजे आपलं क्रॉप सायन्स हे कुठे येणार आहे? ॲग्रॉनॉमीमध्ये येणार आहे. तर ॲग्रॉनॉमी इट इज अ ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर विच डील्स विथ कल्टिवेशन ऑफ क्रॉप इन रिलेशन टू सॉइल अँड क्लायमेट, नोन ॲज ॲग्रॉनॉमी. ॲग्रॉनॉमी इज अ मेन ब्रँच इन ॲग्रिकल्चर. आता ॲग्रिकल्चर आता पुढं सांगणार आहोत. ॲग्रिकल्चर मधले महत्त्वाची जी ब्रँच आहे ती ॲग्रॉनॉमी आहे. ॲग्रिकल्चरचं अर्धा पार्ट हे ॲग्रॉनॉमीमध्ये शिकलं जातं. तर एक ॲग्रिकल्चरमधलं हे हार्ट आहे, हृदय मानलं तरी चालेल. इट इज अ बॅकबोन ऑफ ॲग्रिकल्चर, ॲग्रॉनॉमी. ओके. नेक्स्ट, व्हॉट इज मीन बाय ॲग्रिकल्चर? ॲग्रिकल्चर इज अ ब्रॉड टर्म. आता ॲग्रिकल्चर म्हणजे हे ब्रॉड टर्म आहे. ॲग्रिकल्चर म्हणजे पिकाची ग्रो करणं हे नसून ॲग्रिकल्चर हे ब्रॉड टर्म आहे. तर ते ब्रॉड टर्म कसं आहे आपण डेफिनेशन बघूया. इट इज अ आर्ट, सायन्स अँड द बिझनेस ऑफ प्रोड्युसिंग क्रॉप अँड लाईव्हस्टॉक फॉर इकॉनॉमिक पर्पज नोन ॲज ॲग्रिकल्चर. काय सांगितलं आपण? ॲग्रिकल्चर इज आर्ट आहे, कला आहे, सायन्स आहे ना, विज्ञान पण आहे आणि बिझनेस व्यवसाय पण आहे. तर कशाबद्दल? प्रोड्युसिंग क्रॉप अँड लाईव्हस्टॉक. पिकाचं प्रोड्युसिंग करणं, प्रोडक्शन करणं आणि लाईव्हस्टॉकचंही प्रोडक्शन करणं म्हणजे पशुधनही आले याच्यामध्ये. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती रिलेटेड जे काही आहे. तर
लाईव्हस्टॉक प्रोडक्शन करणं. आणि हे कशासाठी सगळं करायचं आहे? पिकाचं प्रोडक्शन, लाईव्हस्टॉकचं प्रोडक्शन हे इकॉनॉमिक पर्पजसाठी. त्यासाठी इकॉनॉमिक पर्पजसाठी. तर त्यालाच आपण काय म्हणणार? ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर हे आर्ट आहे, सायन्स आहे आणि बिझनेस पण आहे. या तिघाचंही संगम आहे. तर ॲग्रिकल्चर हे ब्रॉड टर्म आहे. ॲग्रिकल्चर इज अ बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स. म्हणूनच भारताचं अर्थव्यवस्थेचं कणा मानलं जातं ॲग्रिकल्चर. आणि आज आपण ॲग्रिकल्चरला व्हॅल्यू देत नाही. म्हणजेच शेती म्हटलं की आपण फारच आपल्या कपाळावर धुळ्या पडतात आणि आपण ॲग्रिकल्चर म्हटलं की आपण खाली मान घालतो, असं नाही आहे. ॲग्रिकल्चर बघणं, ॲग्रिकल्चरकडं चांगल्या दृष्टीनं बघणं आवश्यक आहे बाळांनो. तर आज आपण बघतो की ॲग्रिकल्चरशिवाय काही चालणार नाही. ॲग्रिकल्चर हे फार महत्त्वाचं आहे. तर ॲग्रिकल्चरबद्दल थोडं सांगतो मी. आता ॲग्रिकल्चर एज्युकेशन कुठं मिळतं? ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहे. देर आर 4 ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज इन महाराष्ट्र स्टेट. देन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे एक कृषी विद्यापीठ आहे. त्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आहे. नंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे. नंतर डॉक्टर सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे दापोलीला आहे, हे कोकण भागासाठी आहे. तर 4 विभागामध्ये 4 विद्यापीठ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर हे एज्युकेशन, दुसरं रिसर्च आणि एक्सटेन्शन 3 विभागामध्ये विभागलं जातं हे विद्यापीठ. 3 महत्त्वाचे काम आहेत. एज्युकेशन देणं, BSc ॲग्री, MSc ॲग्री, PhD हे एज्युकेशन देणं. दुसरं विभाग असतं रिसर्च, नवीन संशोधन करणं. एका विद्यापीठाकडं 500 एकरपेक्षा जास्त जमीन उपलब्ध आहे, त्यामध्ये रिसर्च करणे आणि रिसर्च झालेलं हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे हे सेकंड उद्देश आहे. आणि थर्ड जे आहे विस्तार, ज्याला एक्सटेन्शन म्हणतो आपण. तर जे संशोधन झालेलं आहे ते संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं हे एक्सटेन्शन विभागाकडे असतं. तर या पद्धतीने ॲग्रिकल्चर आहे. तर या ॲग्रिकल्चरमध्ये आपण या आपल्या क्रॉप सायन्समध्ये आपण सिलेबस जे आपण बघितलं मागे, फर्स्ट पेपर खरीप सीझन क्रॉप असं म्हटलेलं आहे आपण. तर त्या व्हॉट इज मीन बाय खरीप सीझन? दीज क्रॉप्स आर ग्रोन इन अ रेनी सीझन, that is a June to September, known as खरीप सीझन क्रॉप. खरीप सीझन क्रॉप. तर जे पिकं आपण पावसाळ्यामध्ये घेतो आणि ते जून ते सप्टेंबर या दरम्यान लागवड होते, अशा पिकांना आपण खरीप क्रॉप असं म्हणणार. आणि त्यामध्ये खरीपमध्ये आता जे शेतामध्ये पिकं उभं आहेत, जे पिकं आहेत आता आजच्या कंडिशनमध्ये, ते सगळे खरीप क्रॉप आहे. सोयाबीन आहे, ग्रीन ग्राम आहे, ब्लॅक ग्राम आहे, रेड ग्राम आहे, कॉटन आहे, ज्वार आहे, मेज आहे, बाजरी आहे. तर हे जे पिकं आहे हे खरीप सीझनमध्ये मोडणारे पिकं आहे. तर आपण खरीप क्रॉप जे आहेत. तर नेक्स्ट आहे रबी सीझन क्रॉप. These crops are grown in winter season, that is from October to February month. October to February month, known as Rabi season crop. In Rabi season crop, that is a wheat, gram, lentil, linseed, mustard, safflower, एक्सेट्रा और व्हीट. तर रबी सीझन म्हणजेच हिवाळ्यामध्ये पिकं येणारे जे आहेत त्यांना आपण रबी सीझन क्रॉप असं म्हणतो. आणि त्याची लागवड आपण
ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये करतो त्याला आपण रबी सीझन असं म्हणणार. तर त्यामध्ये गहू आहे, हरभरा आहे, नंतर जवस आहे, मोहरी आहे, नंतर करडी आहे. हे पिकं आपण रबी सीझनमध्ये घेतो. नेक्स्ट समर सीझन क्रॉप. These crops are grown in a summer season, that is from March to June or ending of May. These crops are known as summer season crop. Example summer groundnut, summer ग्रीन ग्राम म्हणजे मूग. तर हे भुईमूग आणि उन्हाळी मूग हे समर सीझनचे वेल नोन एक्झाम्पल आहे. तर हे सीझन वाईज आपण रबी सीझन म्हटलं की सेकंड पेपरमध्ये अभ्यासक्रम येतो. तर 2 पेपर हे 2 विभागामध्ये विभागलेले आहे. खरीप सीझन हे फर्स्ट पेपर, रबी सीझन हे सेकंड पेपरमध्ये पिकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर नेक्स्ट बघूया आपण सिरियल क्रॉप. सिरियल crop. These crops are used for staple food. Staple food known as cereal crop. Known as cereal crop or plant whose starchy grain are used as a food. That is a staple food known as cereal crop. तर जे धान्य आपण हे मुख्य खाद्य म्हणून वापरतो आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असतं आणि हे आपण मुख्य खाद्य म्हणून वापरतो, यालाच आपण मराठीमध्ये तृणधान्य असं म्हणतो, सिरियल क्रॉप असं म्हणतो. तर आपल्या फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपरमध्ये सिरियल क्रॉपचा अभ्यास करायचा आपल्याला. तर हे सिरियल क्रॉप कोणते आहे तर गहू आहे, व्हीट, ज्वार, राईस, मेज, बाजरी. These are the cereal crop and millet crop. तर गहू, ज्वारी, भात, मका, बाजरी आणि जे मिलेट म्हणजे जे भरड धान्य आहे, जे नाचणी म्हणतात, नंतर फॉक्सटेल, कोडो मिलेट असे जे आहेत ज्याला राला म्हटलं जातं. तर हे जे आहेत मिलेट क्रॉप हे सगळं सिरियल क्रॉपमध्ये मोडतात. आणि ते सिरियल क्रॉप कोणते तर आपण फोटोमध्ये बघत आहोत. तर हे सिरियल क्रॉप आहे, हे बाजरी आहे, हे व्हीट आहे, हे मका आहे. तर हे राईस, हे व्हीट, हे मेज, हे बार्ली आणि हे ओट. तर हे सिरियल क्रॉपमध्ये आहेत आणि आपण डिटेलमध्ये यांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर हे अभ्यास आपण व्यवस्थित त्या वेळेस त्या क्रॉपचा आपण पूर्ण माहिती बघणारच आहोत. तर हे झाले पिकं, त्याचं धान्य या पद्धतीने धान्य. हे पॅडी आहे ज्याला राईस म्हणतो आपण, हे ज्वार आहे, हे ओट क्रॉप आहे. तर हे धान्य आहे त्याचं सिरियल क्रॉपचं. तर हे सगळे स्टेपल फूड मानलं जातात त्या राज्यामध्ये, त्या देशामध्ये. ओके. नेक्स्ट आहे पल्सेस क्रॉप. दोज क्रॉप्स ग्रेन यूज्ड ॲज अ स्प्लिट ग्रेन दॅट इज अ डाळ मेकिंग नोन ॲज पल्सेस क्रॉप. नोन ॲज पल्सेस क्रॉप. तर ज्या पिकांचं धान्य आपण डाळी बनवण्यासाठी करतो अशा पिकांना आपण काय म्हणणार पल्सेस क्रॉप असं म्हणणार, डाळवर्गीय पिके असं म्हणणार. तर त्यामध्ये हे रेड ग्राम आहे ज्याला आपण तूर असं म्हणतो. हे आहे मूग ज्याला आपण ग्रीन ग्राम असं म्हणतो. हे आहे ब्लॅक ग्राम याला आपण उडीद असं म्हणतो. हे आहे सोयाबीन, हे आहे पी, वटाणा आहे. नंतर हे काऊपी ज्याला आपण चवळी असं म्हणतो. जे लांब लांब शेंगा असतात याची भाजीसुद्धा केली जाते, याला बरबटीसुद्धा म्हणतात. याचे घुगऱ्या बनवले जातात. तर हे सुद्धा तेच आहे काऊपी. हे पिंक कलर आहे. तर दोन्ही कलरचे आपल्याला भाजी मार्केटमध्ये याचे शेंगा बघायला मिळतात, म्हणून दोन्ही फोटो टाकले मी. हे काऊपी ज्याला आपण बरबटी असं म्हणतो, ज्याला चवळी म्हटलं जातं. तर हे सगळे पल्सेस क्रॉप आहेत. तर हे मसूर आहे, नंतर हे ब्लॅक ग्राम आहे, नंतर हे राजमा आहे. तर हे पूर्ण डाळवर्गीय पिकांचं बियाणं आहे. नेक्स्ट ऑइलसीड क्रॉप. दीज आर द ऑइलसीड क्रॉप
those crops grain used for extraction of oil known as oilseed crop, that is a groundnut, sunflower, linseed, mustard and safflower. हे groundnut आहे. This is a groundnut. This is also groundnut, sunflower crop, safflower करडी, sunflower म्हणजे सूर्यफूल, देन linseed म्हणजे जवस, जवसाची चटणी आपण खातो, हे तेल सुद्धा काढलं जातं, हे जवस चांगलं असतं. आणि हे मस्टर्ड ज्याला आपण मोहरी असं म्हणतो. नंतर हे आहे सोयाबीन, सोयाबीनचे तेल काढलं जातं. हे सेसॅमम क्रॉप आहे ज्याला आपण तीळ असं म्हणतो. तर दीज आर द ऑइल सीड क्रॉप. नेक्स्ट सीड त्याचे ऑइल सीडचे कस्टर्ड, कस्टर्ड म्हणजे एरंडीचं बियाणं, हे ग्राउंडनट ज्याला आपण शेंगदाणे असं म्हणतो, हे जट्रोफा सीड, तर हे मस्टर्ड आहे. नंतर हे सॅफ्लावर आहे करडी, हे सिसव हे आपल्याकडं नसतं रॅपसीड, सेसॅमम तीळ आहे, सोयाबीन आहे, सनफ्लावर काळं बियाणं असतं. तर दीज आर द ऑइल सीड क्रॉप. तर हे सगळं आपल्या अभ्यासक्रमामध्ये पुढं आहे. नेक्स्ट फायबर क्रॉप. These crops are used for extraction of fiber or it get fiber, that is a cotton. तर जे आपण ताग पीक म्हणून घेतो यापासून आपल्याला दोरा बनवता येतं. तर ते आहे पहिलं कापूस. कापूस हे फायबर क्रॉपमध्ये मिळतं कारण हे कापसापासून आपल्याला धागा तयार करता येतं. नंतर हे आहे बरू ज्याला आपण सनहेम्प असं म्हणतो, तर हे ग्रीन मॅन्यूर म्हणून याचा वापर होतं. नंतर आहे डेक्कन हेम्प ज्याला आपण आंबाडी असं म्हणतो, आंबाडीचं पीक. आणि हे ज्यूट आहे जे पश्चिम बंगालमध्ये होतं. हे जास्त जसं आपल्या भागामध्ये कापूस घेतलं जातं तसं ते पश्चिम बंगालमध्ये ज्यूट क्रॉप घेतलं जातं. त्याचंही धागा पूर्ण सुतळी वगैरे जे तयार केले जाते यापासनं ज्यूट असते क्रॉप. नेक्स्ट कमर्शियल क्रॉप. These crops are get ready cash to the farmer. It give ready cash to the farmer known as commercial crop or cash crop. जे पैशाची पिकं असं म्हणतो आपण, ज्या पिकापासून आपल्याला डायरेक्ट पैसा मिळतं तर त्यांना आपण कॅश क्रॉप असं म्हणतो. मेन शुगर केन आहे, टर्मरिक हळद आहे, चिली मिरची आहे, ओनियन कांदा आहे, हे जिंजर आहे त्याला आपण अद्रक असं म्हणतो. नंतर हे टोबॅको तंबाखू, हे पोटॅटो. these are the commercial crop or cash crop in our syllabus. Next fodder crop. Those crops are used for cattle feed purposes known as fodder crop, that is a napier grass. तर वैरण पिकं प्युअर त्यांचं काम वैरण देण्याचं काम असतं, जनावरांना खाण्यासाठी त्याचा वापर होतं. तर ते फॉडर ज्याला आपण नॅपियर ग्रास असं म्हणतो. नंतर पॅराग्रास आहे, नंतर बरसीम आहे, लुसर्न आहे, हे सगळे फॉडर क्रॉप आहेत. काय ते फॉडर. तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये हे फॉडर क्रॉप आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपण थांबूया. तर व्यवस्थित फाउंडेशन लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघा. तर इथं स्टार्ट आहे, नंतरचे पॉईंट जे आहे ते समजणं महत्त्वाचे. तर व्यवस्थित लेक्चर बघा. क्रॉप सायन्सचे विद्यार्थ्यांनी ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे दोन्हीही विषयाचे विद्यार्थ्यांनी हे फाउंडेशन लेक्चर बघणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जर MCVCचे असतील, तिथं पीक उत्पादन विषय असतात, त्यांनाही कामाचं आहे. जे ॲग्रिकल्चरला आहेत, जे ॲग्रिकल्चर डिप्लोमा करत आहेत, त्यांनासुद्धा हे फाउंडेशन लेक्चर उपयोगी पडणार आहे. तर जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचेल. तर थँक्स. जय जय.